नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सी जवळ देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या घेण्यात आल्या मुलाखती। संसदेने मंजूर केलेली नवीन व्हीबी जी रामजी योजना रद्द करून जुनी मनरेगा योजना कायम ठेवण्याची मागणी। आणि रोटरी व रोटऱ्या क्लब धुळे क्रॉस रोड तर्फे मालेगाव रोडवरील गोशाळेत धुळे फेस्टिवलचे उद्घाटन। आता बातमीपत्र विस्ताराने। मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सी पार्क जवळ महापालिका आचारसंहिता काळात देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्याच्याकडून 74,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी जवळ देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या अट्टल गुन्हेगारास मोठ्या शिताफीने जेरबंद केले असून त्याच्याकडून 74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 24 डिसेंबर रोजी सायंकाळी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील रेसिडेन्सी पार्क हॉटेल जवळ ही कारवाई करण्यात आली। देशी गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने बाळगत असताना विठ्ठल वामन भोळे वय 52 राहणार भादली जिल्हा जळगाव वाल्ली मुक्काम साने चौक अक्रोडी पुणे यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 40,000चा गावठी कट्टा 3,000चे 3 जिवंत काडकुसे 1,000 रुपयांचा मोबाईल व 30,000ची दुचाकी असा एकूण 74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी भोळे याच्या गंभीर गुन्ह्यांचा प्रदीर्घ इतिहास असून भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात त्यास तब्बल 26 वर्षांची शिक्षा झाली होती। परोलवर सुटून आल्यानंतर चोरी, जबरी चोरी, अग्निशस्त्र बाळगणे तसेच त्याची खरेदी विक्री यासारखे गुन्हे सातत्याने करत असल्याची नोंद आहे। त्याच्या विरोधात जळगाव, धुळे, पुणे जिल्ह्यात खून, जबरी चोरी, घरफोडी, शस्त्र बाळगणे, MPDA, आर्म ॲक्टसह विविध गंभीर गुन्हे आहेत। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, श्याम निकम, सतीश जाधव, दिनेश परदेशी, संतोष हिरे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, प्रशांत चौधरी, धर्मेंद्र मोहिते, प्रकाश सोनार, सुशील शेंडे, कैलास महाजन आदींनी केले। दिनांक 24 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे एक पथक त्याचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे त्यांच्यासोबत ASI सतीश जाधव, धर्मेंद्र मोहिते, शेंडे, त्याच्यानंतर परदेशी अशी टीम शहरात पेट्रोलिंग करीत असताना एक गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा गावठी कट्टा आणि काही बुलेट घेऊन शहरामध्ये येणार आहे विक्रीसाठी। त्या अनुषंगाने त्यांना सूचना देऊन रवाना केले असता सदर इसम हा मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संशयास्पदरित्या मिळून आला। त्याची चौकशी केली, त्याचं अंगझडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि त्यात 3 जिवंत राऊंड हे मिळून आलेले आहे। सदर इसम हा विठ्ठल वामन भोळे वय वर्ष 52 हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील राहणारा असून तो सध्या अकुर्डी पुणे येथे वास्तव्यास होता। सदर इसमांवर यापूर्वी सुद्धा जवळपास 10 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला अतिशय सिरियस गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये त्याने बाजारपेठ भुसावळ या पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यामध्ये जवळपास 26 वर्ष त्याने शिक्षा भोगलेली होती। त्याचप्रमाणे तो 26 वर्ष शिक्षा भोगत असताना त्याची एक गुन्हे करण्याची मोडच होती की तो पॅरलवर बाहेर येऊन आणि त्यावेळी तो घरफोडी किंवा या अवैध शस्त्रांची खरेदी विक्री या प्रकारचे तो गुन्हे करत होता। त्या अनुषंगाने आपण संबंधित पोलीस स्टेशनशी सुद्धा संपर्क केलेला आहे। तसेच सदर आरोपी हा सदर जिवंत काडतूस आणि कट्टा हा कोणाला विक्री करणार होता, त्याचप्रमाणे त्याने हे कोणाकडनं विकत आणलेले होते याचा सुद्धा पोलीस तपास करीत आहेत। तसंच सध्या धुळे महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आहे, सध्या आचारसंहिता सुरू आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच सर्व पोलीस स्टेशनचे पथकं हे शहरामध्ये पेट्रोलिंग करीत आहेत। त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचे गुन्हेगार किंवा गुन्हे घडताना दिसल्यावर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल। तसेच या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की अशा कुठल्याही इल्लीगल गोष्टी आपल्या निदर्शनास आल्यास धुळे पोलिसांशी आपण संपर्क करावा।
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे शहरातील संपर्क कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखतींचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. मुलाखतींसाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे शहरातील संपर्क कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखतीचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. मुलाखतीसाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे 280 पेक्षा अधिक इच्छुक असून माजी मंत्री तथा पक्षाचे धुळे प्रभारी आमदार अनिल पाटील यांच्यासह सुकाणू समितीने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. महायुती सोबत लढण्यास आमचे प्रथम प्राधान्य राहणार असून युती झाली नाही तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. युतीसाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, परंतु अद्याप पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. चर्चाही झालेली असल्याचे माजी मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. 29 डिसेंबरपर्यंत आमची उमेदवारांची यादी फायनल होईल असेही त्यांनी सांगितले. माजी मंत्री अनिल पाटील यांच्यासह माजी आमदार फारुख शाह, ज्येष्ठ नेते जोसेफ मलबारी, सुनील नेरकर, कैलास चौधरी, सुमित पवार, अनिल मुंदळा हे इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. प्रभाग क्रमांक 5 मधून माजी सभागृह नेते कांतीलाल दाळवाले, प्रभाग क्रमांक 18 मधून राहुल तारगे, प्रभाग क्रमांक 6 मधून माजी उपनगराध्यक्ष दिलीप साळुंके, प्रभाग क्रमांक 7 मधून वलवाडीचे माजी सरपंच कल्पना मुकेश खरात, सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांच्यासह विविध प्रभागात अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या. धुळे महापालिकेच्या संदर्भात आज मुलाखती आम्ही आज या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. त्या मुलाखतीच्या माध्यमातून आज कालपर्यंत आमच्याकडे 240 अर्ज होते दुपारपर्यंत. आता जवळपास 280 उमेदवारी अर्ज आमच्याकडनं घेऊन पण गेलेले आणि भरलेले पण आहेत. आज मुलाखती घेतल्यानंतर उद्या दिवसभरापर्यंत जितकी मुलाखती होतील, काही काळ नाही थांबले, काही काळ आमची समिती ती समितीच्या माध्यमातून त्या मुलाखती चालतील आणि परवापर्यंत उमेदवारांचं चयन करून 29 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही आमची फिगर क्लिअर करू. सर, युतीचं काय म्हणणं आहे? युती होणार आहे का नाही? युतीसाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती चर्चा झाली नाही किंवा अजूनपर्यंत त्या प्रस्तावाला त्यांनी पाहिजे तसा अजून प्रतिसाद दिलेला नाही. त्याच्यामुळे युती करणं हे प्रथम कर्तव्य होतं. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. चर्चा काही झाली नाही. भाजपचा आणि शिवसेनेच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहे. त्या बैठकांना राष्ट्रवादीला कुठेतरी डावलण्यात आल्याचा प्रकार समोर येतोय. काय सांगाल त्याच्यावर? हे असं काही म्हणता येणार नाही, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अनेक वर्षात बऱ्याच वर्षानंतर होत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे डावलणे वगैरे असा काही प्रकार नाही. वरती आमची महायुती आहे, महायुतीचा पहिला प्रयत्न असणार आहे, पण कार्यकर्त्यांचा लोंढा जेवढा मोठा आहे प्रत्येक पक्षाकडे, त्यामुळेच कदाचित थोडंसं मागे पुढे होऊ शकतं. मैत्रीपूर्ण जर का लढवायची वेळ आली तर तसं करावं लागतं. हे जर का बघितलं तर युतीमध्ये लढवणं आमचं प्रथम कर्तव्य आहे, पण अजूनपर्यंत त्याच्यावरती फार काही चर्चा झालेली नाही. पण आपल्या नेत्यांकडनं सोबतचा या आधीच नारा देण्यात आलेला आहे. कोणत्या नेत्यांकडनं? आपल्याच नेत्यांकडनं, आपल्या पक्षाच्या नेत्यांकडनं. मी या जिल्ह्याचा प्रभारी मी जो नारा दिला तो अंतिम नारा असेल. समजा जर का युतीचा आमचा प्रयत्न आहे, मला प्रदेशावरून समजा जर का निरीक्षक म्हणून इथं पाठवले असेल, जबाबदारी जर का दिली असेल, तर युतीची चर्चा माझ्याच माध्यमातून झाली पाहिजे. मी तो करण्याचा प्रयत्न करतोय. त्यात सायझेबल जागा जर का आम्हाला मिळाल्या तर प्रथम प्राधान्य आमचं युतीला असणार आहे. संसदेने मंजूर केलेली नवीन VBG रामजी योजना रद्द करून जुनी मनरेगा योजना कायम ठेवावी या मागणीसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. संसदेने मंजूर केलेली नवीन विकसित भारत जी रामजी योजना रद्द करून जुनी मनरेगा योजना कायम ठेवावी या मागणीसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की आपल्या देशात मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली मनरेगा योजना ही जगातील सर्वात जास्त प्रत्यक्ष रोजगार देणारी योजना होती. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जोसेफ स्टिग्लियस यांनी या योजनेची प्रचंड तारीफ केली होती. सध्या केंद्र सरकारने मात्र या योजनेचे केवळ नावच बदलले नाही, तर त्यात आधीच कर्जबाजारी झालेल्या राज्य सरकारवर अतिरिक्त बोजा टाकण्याचे प्रावधान केलेले आहे. एवढेच नव्हे तर आता या नवीन योजनेच्या अंतर्गत सुरू करण्याच्या नवीन कामांना केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे. यामुळे या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष रोजगार देण्याच्या मूळ प्रक्रियेला छेद दिला जाईल. ही योजना सुरू करण्यात आली तेव्हा जगात मंदीचे सावट होते. अमेरिकेमध्ये सब
प्राईम संकटाने येथील तसेच त्याद्वारे संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले होते. अशा वेळी तळागाळातील जनतेची खरेदी क्षमता वाढून आपल्या देशातील अर्थव्यवस्था सुधारण्याचा पाया घालण्यात या योजनेचा सिंहाचा वाटा होता. कोरोना काळात या योजनेचे महत्त्व सर्वांच्याच लक्षात आले, पण आता या योजनेत देखील भांडवलदारी तत्वे घुसवण्यासाठी या योजनेत उपरोक्त स्वरूपाचे बदल करण्यात येत आहेत अशी आमची स्पष्ट धारणा आहे. त्यामुळे नवीन योजना रद्द करून जुनी मनरेगा सुरू ठेवण्याची तसेच त्यात पुरोगामी बदल करून जनतेला त्याद्वारे जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी दीपक सोनवणे, एल.आर. राव, पोपटराव चौधरी, हरिश्चंद्र लोंढे, हर्षबोध मोरे, दादाजी मोहिते, राजू आहिरे, बी.टी. आहिरे आदी उपस्थित होते. तर हमी कायदा मनरेगा याला रद्द करून नवीन ग्रामीण रोजगार विधेयक आणण्याचं केंद्र सरकारच्याबद्दल आज आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, पुरोगामी विचार मंच स्ट्रॉंगली निश्चित करत आहोत. आज आम्ही पाटील साहेबांना मेमोरेंडम दिलेला आहे. या कायद्यातून महात्मा गांधीचे जाणीवपूर्वक नाव वगळण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे हा कायदा मोडीत काढून आपल्याला नवीन विधेयक आणण्याचा प्रयत्न करतायत. हा विधेयक आला तर कामगारांना रोजगार मागण्याचा जो हक्क आहे तो हिरावला जाणार आहे आणि मजुरांना कंत्राटद्वारा किंवा स्थानिक प्रशासन व जमीनदार यांच्या दयावर जगावं लागणार आहे. मनरेगाची कोविड काळात भारतीय लोकांना किती मदत झाली हे कदाचित केंद्रीय सरकार विसरून गेलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पूर्वी मनरेगा हे पूर्ण केंद्रीय सरकाराच्या आवाक्यात होतं. आता 40% कॉन्ट्रीब्युशन हे आपल्याला राज्य सरकारला द्यावं लागेल. त्याच्यामुळे हा आर्थिक लोड सर्वसामान्य माणसांवर येणार. रोटरी व रोटरी क्लब धुळे क्रॉस रोड तर्फे शहरातील मालेगाव रोडवरील खानदेश गो सेवाश्रमाअंतर्गत गोशाळा येथे धुळे फेस्टिवलचे गुरुवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. 25 ते 29 डिसेंबर पर्यंत सदर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी व रोटरी क्लब धुळे क्रॉस रोड तर्फे शहरातील मालेगाव रोडवरील खानदेश गोशाळा श्रमाअंतर्गत गोशाळा येथे धुळे फेस्टिवलचे गुरुवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. 25 ते 29 डिसेंबर पर्यंत सदर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत असे 5 दिवस धुळे फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून या फेस्टिवलमध्ये भव्य व्यवसाय प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. ज्यात 100हून अधिक स्टॉल दुकाने या ठिकाणी ठाकली असून त्यात संसार उपयोगी वस्तू, इलेक्ट्रिक वस्तू, घरगुती वस्तू, घर बांधकाम मटेरियल, ॲल्युमिनियम सेक्शन, महिलांसाठी साड्या, ड्रेसेस यासह विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खाना खजानासह लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे असे सर्वच एकाच ठिकाणी एका छताखाली धुळे फेस्टिवलने उपलब्ध करून दिले आहे. सदर उद्घाटन प्रसंगी जळगावचे डॉक्टर व्ही.एल. माहेश्वरी, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, पीडीजी आशिष अजमेरा, आशिष पटवारी आदी उपस्थित होते. यात मुख्य प्रायोजक म्हणून 369 प्रोडक्शन फिल्म अँड मीडिया हे आहेत, तर परिवार, SVKM, आकाश ग्रुप, टाटा मोटर्स, टोयोटा, इस्टमन सोलर आदी सहप्रायोजक म्हणून आहेत. मुख्य प्रायोजक 369 प्रोडक्शन फिल्म अँड मीडिया यांनी गुरुवारी क्रिसमस स्पेशल डे निमित्त सांताक्लॉज सोबत फोटो काढणे उपक्रम राबविला. तर त्याचबरोबर 26 डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडणार आहेत. तर सलग तिसऱ्या दिवशी 27 डिसेंबर रोजी खोलतळ या मराठी चित्रपटातील सर्व कलाकारांचा या ठिकाणी धुळेकरांना सहवास लाभणार आहे. दिनांक 28 डिसेंबर रोजी 369 प्रोडक्शन स्पेशल इव्हेंट सादर करण्यात येणार आहे. तर दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी या धुळे फेस्टिवलचा समारोप होणार आहे. तरी या फेस्टिवलचा लाभ घेण्याचे आवाहन दिनेश कुवर, राम दाते, संतोष बिरारी, शुभम बर्डिया, अर्थव बिरारी, धनंजय सेलार, सचिन बोरसे, निलेश गोटी, गिरीश बहाळकर, संजय देवरे, पराग श्राफ, नितेश सराफ, हर्षद शाह, पवन खानकरी, स्वप्नील गौंड, महेश शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे. संतोष बिरारी, रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड. आपण रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड आणि रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड तर्फे धुळे फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे. 25 ते 29 डिसेंबर सकाळी 10 ते रात्री 10. याच्यामध्ये शॉपिंग, खाना खजाना आणि गेम झोन आहेत. विविध स्पर्धासुद्धा आहेत. याचे प्रायोजक आहेत 369 प्रोडक्शन फिल्म्स अँड मीडिया आणि सहप्रायोजक आहे परिवार, SVKM, निम्स, आकाश ग्रुप, टाटा मोटर्स, टोयोटो, इस्टमन सोलर आणि हे आहे आपलं मेसर्स गंगाधर बाळासाहेब नाशिककर नगरी ज्वेलर्स, खानदेश गोशाळा कंपाऊंड, डी-मार्ट जवळ, मालेगाव रोड, दसरा मैदानच्या मधून आपल्याला टर्न मारायचा आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करतो की कृपया जास्तीत जास्त संख्येने याचा आस्वाद घ्यावा.
धन्यवाद. हा इव्हेंट करतो आहोत याची भव्यता दिव्यता इथे आल्यावर आपल्याला लक्षातच येईल. दरवेळेस जे इव्हेंट्स होतात त्यामध्ये त्याच्या तुलनात्मक जवळपास दुप्पटीच्या ताकदीने किंवा दुप्पटीच्या संख्येने सगळे स्टॉल्स डोम्स आहेत. टाईम पण बऱ्यापैकी आहे. पहिल्या वेळेस सकाळी 10 ते रात्री 10 चालणारा धुळे शहराचा इव्हेंट आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर सांस्कृतिक पण दिवसभर आमचे उपक्रम आणि कार्यक्रम चालू असतात. तर आपण इथे इव्हेंटची आनंद घ्यावा. असंख्य स्टॉल्स तर आहेतच, त्याच्याशिवाय फूड नगरी आहे. फूड नगरीमध्ये पण पहिल्या वेळेस आपण वेगवेगळ्या प्रादेशिक वाईज फूड नगरीचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रीयन खाना वेगळ्या ठिकाणी मिळेल तर पंजाबी खाना दुसऱ्या ठिकाणी मिळेल. असे झोन वाईज आपण पहिल्या वेळेस फूड नगरी पण केलेली आहे. एक अप्रतिम आणि आगळं वेगळ्या प्रकारचं तुम्हाला यावेळेस धुळे फेस्टिवल बघायला मिळेल. अवश्य भेट द्या आणि त्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद. नमस्कार धुळेकरांनो. धुळे फेस्टिवल 2025 याचं मुख्य प्रायोजक 369 प्रोडक्शनतर्फे या वर्षाचे केले गेले आहे. तर तसेच ह्या वर्षाला आपण इथं कल्चरल नाईट्स, त्याच्यानंतर रवी राजपूत यांचा कॉमेडी शो, पॉडकास्ट असे खूप प्रकारचे विविध कार्यक्रम ठेवण्याचा योजले आहे. प्लस कोणाला ॲक्टिंग, ड्रामा याच्याबद्दलचं काही नॉलेज असेल तर 29 तारखेला आणि इथं 369च्या पेजवर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनाचा स्क्राउझल वगैरे सगळं टाकण्यात आलेलं आहे. तर तुम्ही प्लीज व्हिजिट करा आणि फॉलो करा, कारण इथं खूपशा कल्चरल्स, ॲक्टर्स लोकांचा एक योजन होणार आहे आणि खोलतळ मूवी आमचा जो येतो त्याचे ॲक्टर, स्टारकास्ट वगैरे सुद्धा अवेलेबल असणार आहे. तर त्याचा जो शेड्यूल आहे तो अशाप्रमाणे आहे. 25ला आज सांताक्लॉज वगैरे आपण असे सगळे इथं अरेंज म्हणजे आहेत प्रोडक्शनतर्फे. आणि उद्यापासून कल्चरल नाईट आहे उद्याच्या डेटला. त्याच्यानंतर 27च्या तारखेला पूर्ण खोलतळ टीमचं कसं मूवी वर्क होतं वगैरे, कसे त्याचे टीजर टेलर्स तुम्हाला दिसतील. प्रोडक्शनची जर्नी ते शेअर केलं जाईल. कोणाला ॲक्टिंगमध्ये, कोणाला डायरेक्शनमध्ये, वेगवेगळ्या लोकांना कसं जायचं त्याचं. आणि शेवटच्या दिवशी वर्कशॉप्स अटेंड केलेले आहेत. तर जे लोक इंटरेस्टेड आहे मूवीबद्दल त्या लोकांनी या आणि इथं त्यांचा अनुभव घ्या. खूपशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल करा. थँक्यू. पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर. मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सी जवळ देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या घेण्यात आल्या मुलाखती. संसदेने मंजूर केलेली नवीन व्हीबी जी रामजी योजना रद्द करून जुनी मनरेगा योजना कायम ठेवण्याची मागणी. आणि रोटरी व रोटऱ्या क्लब धुळे क्रॉस रोड तर्फे मालेगाव रोडवरील गोशाळेत धुळे फेस्टिवलचे उद्घाटन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.